नमस्कार, मी श्वेता भालेकर. सामसंजीवनी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. सोरायसिस आणि काय आयुर्वेद या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आयुर्वेद क्षेत्रात प्रसिद्ध असलेले डॉक्टर हरीश पाटणकर. नमस्कार सर. नमस्ते. कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. धन्यवाद मॅडम. सरांविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. त्वचेबद्दल सारं काही एकाच ठिकाणी या संकल्पनेमधून वैद्य हरीश पाटणकर यांनी काय आयुर्वेदची निर्मिती केली. यासोबत जगभरामध्ये 108 शाखा असलेल्या केशायुर्वेद या भारतातले पहिले आयुर्वेदिक हेअर टेस्टिंग लॅब आणि रिसर्च सेंटरचे ते जनक आहेत. एक सौंदर्य तज्ज्ञ म्हणून सरांची जगभर ख्याती आहे. केशायुर्वेद, आयुर्वेदाच्या स्मृतीतून, द्रव्यगुण विज्ञान अशा आयुर्वेद विषयक पुस्तकांचं लेखन सुद्धा पाटणकर सरांनी केले. तसंच विविध वृत्तपत्रांमधून सर स्तंभलेखन सुद्धा करतात. पुणे, मुंबई, कोल्हापूर तसंच रशिया, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, दुबई, नेदरलँडमध्ये सर आयुर्वेद चिकित्सक आणि प्रसारक म्हणून विशेष कार्यरत आहेत. आयुर्वेदिक कॉस्मेटॉलॉजी आणि ट्रायकॉलॉजी या क्षेत्रातल्या शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून तब्बल 1200 पेक्षा जास्त नववैद्य आणि डॉक्टर्सना घडवण्याचे कार्य ते करत आहेत. आयुर्वेद विद्यार्थ्यांसाठी असलेल्या प्राचीन संहिता गुरुकुल या विशेष उपक्रमाचे ते जनक आहेत. विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सरांना विविध पुरस्कारांनी सुद्धा सन्मानित करण्यात आले. असे बहुविध अभ्यासक आणि बहुकार्यकारी वैद्य पाटणकर सर आज आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊयात सोरायसिस आणि काय आयुर्वेद याविषयी. सर, कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. सर, सोरायसिस म्हणजे नेमका काय आणि त्याचे गंभीर परिणाम जे आहेत त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. नक्की. खूप छान खरं तर सुरुवात केली तुम्ही. हा जो सोरियासिस हा जो आजार आहे जो आपण बघतो हा एक त्वचा रोग आहे आणि तुम्हाला कल्पना आहे की आज 2.8% पॉप्युलेशन हे जगातलं फक्त त्वचा रोगाने ग्रस्त आहे. या 2.8 मध्ये सुद्धा म्हणजे सोरियासिसचे पेशंट हे आपल्याला सगळ्यात जास्त बघायला मिळत आहेत. मागच्या 30 ते 40 वर्षांमध्ये हे पेशंट खूप वाढलेले आहेत. जशी तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की स्किन इज द लार्जेस्ट ऑर्गन ऑफ आवर बॉडी. अर्थातच त्वचा हा जर आपल्या शरीराचा सगळ्यात मोठा अवयव असेल तर त्वचा रोग हे सगळ्यात जास्त असणारच आहेत. प्रत्येकाला असं वाटतं की माझा त्वचा रोग हा सोरियासिस नाही आणि हीच तर खरी गंमत आहे. तुम्हाला कल्पना असेल आजाराचं निदान जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर आपण व्याधीला बरं करू शकतो. सोरियासिस हा असा गंभीर आजार आहे की तो असतो वडाच्या झाडाप्रमाणे. ते छोटंसं रोपटं असेल आणि तुम्ही त्याला रोपटं असतानाच ओळखलात तर पटकन अगदी सहज चिमटीत पकडून सुद्धा काढून टाकू देऊ शकता. पण तो योग्य वेळी निदान नाही केलं गेलं तर तो वाढत जातो आणि त्याचा एक मोठा वटवृक्ष तयार होतो आणि मग तो आजार बरं करणं खूप अवघड जातं. आणि म्हणून सोरियासिसला एक गंभीर त्वचा रोग असं पण म्हटलेलं आहे. आयुर्वेदामध्ये सगळेच त्वचा रोग हे कुष्ठ या कॅटेगरीमध्ये येतात आणि हा एक महाकुष्ठाचाच प्रकार आहे असं आपण म्हणू शकतो. अरे बापरे. सर, अनेकांना अशा समस्या असतात की डोक्यामध्ये प्रचंड कोंडा असतो, खाज सुद्धा सुटत असते, तर त्याला सोरायसिस म्हणायचं का? किंवा मग सोरायसिस आपण नेमकं कसं सांगू शकतो की याला सोरायसिस म्हणतात? एक्झॅक्टली. तुम्ही अगदी बरोबर प्रश्न विचारलात. कारण तेच मी आता म्हणत होतो की तो वडाच्या झाडासारखा आहे. आता समजा डोक्यात कोंडा सुरू झाला. साधारण प्रत्येक व्यक्तीमध्ये कोंडा हा तयार होतच असतो. साधारणतः 30,000 स्किन फ्लेक्स पर मिनिट हा आपल्या बॉडीचा स्किनचा शेडिंग रेट आहे. म्हणजे आपली त्वचा तेवढी झडतच असते. कोंडा प्रत्येकाचा तयारच होत असतो. पण तो प्रमाणापेक्षा जास्त तयार होऊ लागला, तो सतत तिथे कोंडा येत असेल तर ते नक्कीच कुठल्या तरी आजाराचं निदान आहे. मग त्याच्यामध्ये साधारणतः स्काल्प सोरियासिस, स्काल्प डॅन्ड्रफ किंवा सिबोराइक डर्मॅटायटिस किंवा सिबोसोरेसिस म्हणून पण एक प्रकार आहे. अशी वेगवेगळी डिफरन्शियल डायग्नोसिस म्हणजे वेगवेगळं निदान त्या ठिकाणी होऊ शकतं. आणि म्हणून मी म्हटलं तसं कोंडा सुरू झाल्यानंतर तो जर लवकर जात नसेल तर आत्ताच निदान करा. कारण हाच कोंडा भविष्यामध्ये डोक्यावरून पाठीवरती हातावरती पडून हळूहळू हातावरती छोटंसं स्क्रॅचिंग सुरू होत असतं किंवा इथे कोपरावरती पेशंटला थोडंसं एक स्किन डिसीज, स्किन फ्लेक्स आल्यासारखं वाटायला लागतं आणि मग ते हळूहळू हळूहळू वाढत जातात. खूप वर्ष ते फक्त छोटेसे असतात, फक्त खाज असते तिथे आणि नंतर ते वाढत जातात आणि एक मोठं वडाच्या झाडासारखं रूप धारण करतात आणि त्वचा रोग तयार होतो. म्हणजे अर्थातच सोरियासिस तयार होतो. त्या सोरियासिसचेही अनेक प्रकार आहेत, ते आपण पुढे जाऊन बघूयातच. पण ही सुरुवात असते मॅडम. अगदी डोक्यातला कोंडा सुद्धा दुर्लक्षित करू नये, कारण डॅन्ड्रफ ही त्या सोरियासिसची सुरुवात आहे. त्याच पद्धतीने त्वचेवरती येणारी अन्य ठिकाणची सुद्धा, कोणाला पायाच्या अंगठ्याच्या ठिकाणी, कोणाला घोट्याच्या ठिकाणी, कोणाला हाताच्या कोपराच्या
तोंडाच्या ठिकाणी, कोणाला बोटांवरती किंवा अन्य कुठल्याही ठिकाणी, अगदी नाकावरती किंवा कानावरती छोटीशी स्किन आपली जाड होऊ लागते. नेहमी लक्षात ठेवा, मी जे नेहमी सांगत असतो की स्किन डिसीज इज अ गिफ्ट फॉर अस. म्हणजे तुम्हाला कदाचित वेगळं वाटेल मी असं म्हटलं तर, स्किन डिसीज हा गिफ्ट कसा असू शकतो, पण पुढे येणाऱ्या मोठ्या आजारांना आपली त्वचा ही खुणावत असते. आपलं शरीर आपल्याशी खूप बोलत असतं, ते बोलकं असतं, आणि छोटासा जरी तुमच्या स्किन मध्ये बदल होत असेल, नेहमीपेक्षा तो वेगळा असेल, तर त्या बदलाला दुर्लक्षित करू नका, कारण ते भविष्यात येणाऱ्या मोठ्या आजाराचं एखादं छोटंसं लक्षण असू शकतं. अगदी, म्हणजे आपलं जे शरीर आहे ते संकेत देत असतं आणि त्या संकेताकडे आपण दुर्लक्ष नक्कीच करायला नको. डॉक्टर, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सोरायसिस आहे आपल्याला, याचं निदान होण्यासाठी काय आयुर्वेदमध्ये काही प्रणाली आहेत का विशेष? हो, मी आता म्हटलं तसंच, अगदी साधा तो डॅन्ड्रफ आहे, अगदी साधा आहे. तुम्हाला वाटतं की मला काय झालं तेव्हा, मला फक्त डॅन्ड्रफ आहे, पण तसं नाही. तो डॅन्ड्रफ नक्की कोणता आहे? जसं मॉडर्न मध्ये तो ड्राय डॅन्ड्रफ आहे की वेट डॅन्ड्रफ आहे, तसंच आयुर्वेदामध्ये सुद्धा तो वातज दारुणक आहे, पित्तज दारुणक आहे की कफज दारुणक आहे, हे प्रथमतः तपासलं जातं. त्याचबरोबर केशभूमी परीक्षण म्हणजे स्काल्प अनालिसिस केलं जातं. मग त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ठरतं की हे नक्की कशा पद्धतीचा डॅन्ड्रफ आहे. त्याच्यासाठी आपण एक कन्सेप्ट ऑफ ज्ञा असा आयुर्वेद मध्ये केलेला आहे की ज्याच्यामध्ये डाएट, नॅचरोपॅथी, योग, आयुर्वेदा, होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी या सगळ्यांचीच एक डायग्नोस्टिक सिस्टीम आपण एकाच ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे पेशंटचा आपण फुटबॉल होण्यापासून वाचवलेला आहे. पेशंट काय आयुर्वेदला आल्यानंतर त्याला बरं करण्याची जबाबदारी, आपण असं म्हणूयात की त्याचा फुटबॉल होऊ नये. त्याला आयुर्वेदिक ट्रीटमेंट पाहिजे असेल तर इथेच मिळेल, ॲलोपॅथिक तज्ज्ञाची चिकित्सा पाहिजे असेल तर आमच्याच पॅनलवरचे ॲलोपॅथिक कन्सल्टंट त्याला त्याच्या आजाराबद्दलचं निदान देतील, होमिओपॅथिक कन्सल्टंट त्याला त्या पद्धतीचं निदान देतील. असं एक होलिस्टिक अप्रोच तुम्ही म्हणू शकता की याच्यामध्ये आपण बॅलन्स ठेवलेला आहे. कारण पेशंट म्हणत असतो मला बरं व्हायचंय, तुमच्या पॅथीची भांडणं मला नकोय. त्याला नेहमी, कारण बऱ्याचदा असं होतं की आयुर्वेद सुरू केलं की ॲलोपॅथिक डॉक्टर कधी कधी म्हणतात की हे औषध घेऊ नका, हे सुरू केलं तर ते डॉक्टर्स म्हणतात हे औषध घेऊ नका. आणि म्हणून मला असं वाटतं की कुठंतरी पॅथी बॅरियर मधून हा कन्सेप्ट बाहेर काढलेला आहे आणि त्या रुग्णाला त्यावेळी ज्या बेस्ट ऑफ बेस्ट पॅथीची गरज असेल ती ट्रीटमेंट तिथे ॲट अ टाइम म्हणजे आयुर्वेद सोबत ठेवत त्याला दिली जाते. आणि हा एक कन्सेप्ट ऑफ ज्ञा मला असं वाटतं की एक वैशिष्ट्य आहे काय आयुर्वेदचं. आणि प्रत्येक त्वचारोग तुमचा छोटासा असो किंवा मोठा असो, अगदी डॅन्ड्रफ पासून ते सोरियासिस पर्यंत कितीही मोठा त्वचारोग असला तरी त्याचं वन स्टॉप सोल्युशन मिळावं अशी एक डायग्नोस्टिक सॉफ्टवेअर आपण असं म्हणूयात की काय आयुर्वेदमध्ये तयार केलेलं आहे. अगदी सर, त्यामुळे तुम्ही सांगितल्या त्या पद्धतीने जी लक्षणं आहेत त्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. आणि त्याचप्रमाणे इतर सुद्धा काही निदान प्रक्रिया आहेत का की ज्यातून आपल्याला समजू शकतं की आपल्याला सोरायसिस आहे किंवा नाही आहे? हो, अगदी. म्हणजे आपल्याकडे काय केलेलं की आपण एक टिपिकल पॅटर्न केलेला आहे. 3+7+3+5+6+11 असा एक आपला डायग्नोस्टिक पॅटर्न आहे की ज्याच्यामध्ये आलेल्या त्वचारोगातले 3 दोष कोणते आहेत, 7 धातू कोणते आहेत, 3 मल कोणते आहेत, पंचमहाभूतांची दृष्टी काय झालेली आहे, षड्रसांची दृष्टी काय झालेली आहे, हे सगळं तपासलं जातं. मग त्याच्यासाठी पेशंट आल्यानंतर त्याचा एक मोठा फॉर्म, केस टेकिंग ज्याला आपण म्हणूयात, तो भरून घेतला जातो. त्यानंतर आपल्याकडे स्किन फोटोग्राफी केली जाते, त्याच्यानंतर स्किन अनालिसिस केलं जातं. स्किन फोटोग्राफीमुळे आपल्याला डिसीजचं डायग्नोसिस करायला मदत होते, त्याची प्रोग्रेस पण आपल्या लक्षात येते. स्किन अनालिसिसमुळे त्याचा एक्झॅक्टली प्रकार कोणता आहे त्याच्याकडे आपल्याला निदान करायला अजून सोपं जातं. आणि त्याच्या पुढे अजून एक आपण काय आयुर्वेदचं वैशिष्ट्य म्हणूयात हवं तर त्याला, की आपण इथे पेशंटला प्रिक करून एक त्याचे 3 ब्लड ड्रॉपचे सॅम्पल घेत असतो आणि ते ब्लड टेस्टिंगला आपण पाठवत असतो. आणि मग ती रक्त तपासणी झाल्यानंतर त्याचे वातज, पित्तज, कफज आणि असे प्रकार सुद्धा समजतात. तर आयुर्वेदामध्ये त्वचारोग हे रक्तातून उत्पन्न असे सांगितलेले आहेत आणि रस आणि रक्त हे एकत्रितपणे आपल्या शरीरामध्ये नेहमी फिरत असतात. कुठलाही आजार हा यांच्यामुळेच तयार होत असतो. तुमच्या प्रकृतीनुसार वातज, पित्तज की कफज कोणत्या प्रकारची तुम्हाला रक्ताची अशुद्धी झालेली आहे, आजार नक्की कोणत्या प्रकारचा तयार झालेला आहे, हे तिथं पाहिलं जातं. आणि म्हणून आपल्या एक टिपिकल पॅटर्न सिस्टीम मध्ये आपण ज्याला म्हणूयात की डायग्नोस्टिक सिस्टीम मध्ये स्किन अनालिसिस, प्रथमतः स्किन फोटोग्राफी, नंतर स्किन अनालिसिस, त्याच्यानंतर स्किन ब्लड अनालिसिस आपण करतो. त्याचा एक पूर्ण पॅटर्न सिस्टीमवरती, सॉफ्टवेअरवरती अपलोड होतो. मग या सगळ्या आता मी जे तुम्हाला सांगितलं आयुर्वेद, ॲलोपॅथी, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी किंवा डाएट या सगळ्यांच्या पॅनल कन्सल्टंटची मतं त्या एकाच केस पेपरवरती पडतात. आणि मग त्यामुळे आपल्याला हा आजार कोणत्या पॅथीतून लवकर बरा होणार आहे, किती दिवसात बरा होणार आहे, त्याच्यासाठी साधारणतः काय ट्रीटमेंट लागू शकते, याच्यासाठी किती खर्च
येऊ शकतो, ही सगळी गोष्ट रुग्णाला एकाच वेळी समजते. त्यामुळे मला वाटतं की हे खरंच एक वेगळं वैशिष्ट्य आहे काय आयुर्वेदचं. खरं म्हणजे एकाच ठिकाणी सर्व पॅथीतले डॉक्टरांचं जे पॅनल आहे, पथक आहे, ते तिथेच उपलब्ध झाल्यामुळे रुग्णाला सुद्धा दिलासा मिळतो आणि योग्य पद्धतीचं मार्गदर्शन त्याला मिळतं. सर, आणखी महत्त्वाचं म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये हा जो आजार आहे तो जास्त प्रमाणात आपल्याला रुग्णांना झालेला दिसतो. तर यामागचे आणखी काही महत्त्वाचे वैशिष्ट्य कारणं आहेत का की ज्यामुळे हा आजार आता पसरतोय? हो, बऱ्याचदा आता कसं झालेलं आहे की मागच्या साधारणतः 30 ते 40 वर्षामध्ये हा आजार खूपच प्रमाणात वाढलेला आहे. त्याच्यात माझ्याकडे एक गमतीदार तुम्हाला एक किस्सा सांगतो. एक पेशंट होते आणि त्यांना असंच फुल बॉडी इचिंग होतं, पूर्ण शरीरावरती खाज सुटत होते आणि छोटी छोटी म्हणजे नाकापासून कानापासून बोटांच्या पेरांपासून ती सुरुवात झाली होती. आणि पेशंट आल्यानंतर बसल्यानंतर सगळी केस टेकिंग केल्यानंतर माझ्या एक लक्षात आलं, नाडी परीक्षणामध्ये स्वेददृष्टी पण त्या रुग्णाची लागली आणि मी त्यांना त्याच्यावरून एक प्रश्न विचारला की तुम्हाला शेवटचा घाम कधी आला होता. तर हा क्वेश्चनच त्यांच्यासाठी शॉकिंग होता. मग त्यांनी आठवून पाहिलं तर खरंच 1 वर्ष त्यांना घाम आलेला नव्हता. खरं तर त्वचेचं पोषण हे घामातून पण होत असतं, त्यामुळे तिथे प्राकृत घाम आला पाहिजे. प्राकृत घाम येत नसेल तर तो विकृत बनतो आणि वेगवेगळे स्किन डिसीज सुरू करतो. आजकाल बदललेला आहार, सगळ्यांचाच आहार बदललेला आहे. म्हणजे अगदी पिझ्झा, बर्गर, कोक किंवा हेवी जे फूड आहे की जे पचायला हे अत्यंत जड जातं, ते अन्न सेवन केलं जातं आणि मग ते घेतलेलं अन्न त्याचे टॉक्झिन्स, त्याचा जो मळ आहे तो कुठून बाहेर येणार. ऑलरेडी सगळ्यांना मलावष्टंभ किंवा कॉन्स्टिपेशनचे आजार जडलेले आहेत. ज्यांना जास्त दिवस कॉन्स्टिपेशन राहतं त्यांना नंतर पुढे जाऊन नक्की स्किन डिसीजेस सुरू होतात. कारण स्किन इज द लार्जेस्ट मलायतन ऑफ आवर बॉडी. आपल्या त्वचेतून सगळ्यात जास्त मळ हा बाहेर पडत असतो. त्यामुळे एकदा पोटाचं गणित बिघडलं की मग त्वचेचंही गणित बिघडतं आणि सगळ्या त्वचेच्या आजारांची उत्पत्ती ही पोटातूनच होत असते. आणि म्हणून पहिल्यांदा आपण मूळ पकडलं पाहिजे. मग लक्षात येईल की या 30 ते 40 वर्षामध्ये बदललेलं कारण काय, तर चुकीचा आहार, मग हा चुकीचा विहार, एसी सारखं जे आपण सांगितलं ते, आणि तिसरं चुकीची औषधं. हो, ते पण तेवढंच महत्वाचं आहे. घरात एकाला स्किन डिसीज होतो, दुसऱ्याला त्याच्यात सारखं होतं, म्हणून मग याच्या कन्सल्टंटने जे औषधं लिहून दिलेले तीच ट्यूब लावून बघणं किंवा तीच औषधं घेऊन बघणं, याच्यामुळे काय होतं की प्रकृतीचं परीक्षण होत नाही आणि प्रकृती न बघता औषधं नुसती लावली जातात. त्या वापरलेल्या अनावश्यक औषधांमुळे तो आजार हळूहळू हळूहळू वाढत जातो. तात्पुरती काही स्टेरॉइड सारखी मलम आपण तिथे लावले तर तो तात्पुरता बरा होतो, परत तो वाढत जातो. त्यामुळे चुकीची औषधं ही आजार वाढवायला खूप कारणीभूत ठरतात. त्याचबरोबर काही मोठ्या आजारांमध्ये तो आजार पटकन दाबण्यासाठी जी आपण औषधं घेतो ती जशी ऍसिडिटी वाढवतात तशीच काही औषधं ही स्किन डिसीजेस पण वाढवतात. आणि म्हणून असं मला वाटतं की निदानामध्ये म्हणजे हेतू शोधायला जर आपण प्रयत्न केला तर चुकीचा आहार, चुकीचा विहार आणि ही चुकीची औषधं ही खूप महत्वाची कारण आहेत. अगदी. त्यामुळे आहार, विहार आणि त्याबरोबरच आपण कुठली औषधं घेतोय ती योग्य तज्ञांच्या सल्ल्याने, डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतोय का हे सुद्धा तपासून पाहणं गरजेचं आहे. तुम्हाला सुद्धा डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर सध्या स्क्रीनवर संपर्क क्रमांक आणि पत्ता आम्ही डिस्प्ले करत आहोत, तो आवर्जून लिहून घ्या आणि काय आयुर्वेदमध्ये फोन करून सरांचं मार्गदर्शन अवश्य घ्या. कार्यक्रमामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा सामसंजीवनी. सामसंजीवनी या कार्यक्रमामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सोरायसिस आणि काय आयुर्वेद या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर हरीश पाटणकर सर. सर, मगाशी आपण बोललो, अनेक गोष्टींवर आपण मार्गदर्शन केलं. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की ज्यांना त्वचारोग होतो त्यांना अगदी खूप वेळ म्हणजे अगदी त्याला दीर्घ काळ लागतो ट्रीटमेंट घ्यायला. तर आपल्या काय आयुर्वेदमध्ये अशा कुठल्या उपचार पद्धती आहेत की ज्यामुळे रुग्णांना लवकरात लवकर त्याचा फायदा मिळतो? हो, नक्की. अगदी तुम्ही म्हणजे असं मर्मावरती बोट ठेवलं. तुम्हाला गंमत माहिती आहे का मॅडम, जे त्वचारोग तज्ञ असतात ना ते म्हणजे जगातले सगळ्यात हॅपीएस्ट डॉक्टर आहेत की काय असं लोकांना वाटत असतं. कारण एवढी त्यांच्या बाहेर सुद्धा पेशंटची रांग लागलेली असते आणि एकदा तो पेशंट एनरोल झाला की तो संपतच नाही. वर्षानुवर्षे तो औषधं घेतच असतो. आता आमचा एक प्रोग्राम झाला होता काय आयुर्वेदचा, तर त्यावेळी सांगितलं की आता त्वचारोग तज्ञ सुद्धा डिप्रेशनमध्ये जाऊ लागलेले. अरे बापरे. बराच होत नाही तो पेशंट आलेला, पुढच्या वेळी द्यायचं काय त्याला, हा किती मोठा प्रश्न पडतो ना. म्हणजे आता आम्ही सुद्धा आमच्याकडे बघतोय की खूप पेशंट ज्यावेळी येतात आणि पुढच्या वेळी फाईल समोर ठेवून म्हणतात की सर बरं होत नाहीये, एवढ्या डॉक्टरांची फाईल झालेली आहे, बघा आता तुम्ही, शेवटची आशा म्हणून आम्ही काय आयुर्वेदकडे आलेलो आहे. तर त्यावेळी मला वाटतं की आमच्या डोक्यावरची जबाबदारी खूप वाढते,
खूपच वाढते आणि एक वेगळं प्रेशर येत असतं. पण तरी सुद्धा एक शांतपणे, मी आता तुम्हाला म्हटलं तसं, आम्ही कन्सेप्ट ऑफ ज्ञा त्यासाठी तर आणलेला आहे की ज्याच्यामध्ये डाएट, नॅचरोपॅथी, योग, आयुर्वेद, ॲलोपॅथी, होमिओपॅथी हे सगळं एकाच ठिकाणी. मग जी औषधं त्याला झालेली आहेत आतापर्यंत, त्यांनी होमिओपॅथीची ट्रीटमेंट घेतली असेल, ॲलोपॅथीची ट्रीटमेंट घेतली असेल, तरी कोणती ट्रीटमेंट घेतलेली आहे, मग त्यातल्या तज्ज्ञांकडून आता याला पुढची ट्रीटमेंट कोणती केली पाहिजे, कोणती नाही केली पाहिजे, आयुर्वेदातलं त्याचं निदान काय, हे आपण सगळ्यात महत्त्वाचं शोधण्याचा प्रयत्न करतो. आपल्या पुणे आणि मुंबईच्या शाखेमध्ये तर हे कंपल्सरी होतच. प्लस आपली आता जी जगभरात सेंटर्स सगळीकडे झालेले आहेत, तुम्ही सुद्धा तुमच्या जवळचं सेंटर शोधू शकता आणि तिथे जाऊन तुमचं ॲनालिसिस, फोटोग्राफी आणि ब्लड टेस्ट करून ॲटलिस्ट तुम्हाला कोणता स्किन डिसीज आहे किंवा कुठल्या प्रकारचा सोरायसिस तुम्हाला झालेला आहे. कारण सोरायसिसमध्ये सुद्धा पस्च्युलर सोरायसिस, गटेड सोरायसिस, इन्व्हर्स सोरायसिस किंवा प्लेग सोरायसिस असे वेगवेगळे सोरायसिसचे प्रकार आहेत. म्हणजे कोणाला फक्त अशा गाठीच येत राहतात सोरायसिसच्या, ज्या खूप वर्ष त्याच्यामध्ये राहत असतात. कोणाला पॅचेस क्रिएट होतात आणि जातात. कोणाला फक्त कोंडाच पडतो अंगावरून पूर्ण, जसा औदुंबराच्या झाडाला कोंडा पडत असतो त्या पद्धतीने. कोणाला फक्त डोक्यामध्येच तो सुरू होतो. आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलं तसं कोणाला कानाला किंवा कानाच्या पाठीमागे पर्टिक्युलरली, बऱ्याच फिमेलमध्ये चेस्टच्या खाली अगदी तो सुरू होतो. खूप लोकांमध्ये पाठीमागे बटक रिजनला सुरू होतो. आणि खूप दिवस हा आजार असा आहे की खूप दिवस पेशंट अंगावरती काढतो. त्याचं खूप महत्वाचं चुकतंय मला असं वाटतं. आयुर्वेदात त्याच्यासाठी वमन, विरेचन, नस्य, रक्तमोक्षण अशी वेगवेगळी पंचकर्म आहेत. शिरोधारेसारखी पंचकर्म आहेत. ट्रीटमेंट प्लॅनमध्ये आपल्याकडे लेटेस्ट मशीन्स आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंट्स, म्हणजे आयुर्वेदाचे विचार आणि मॉडर्न मशीन्स, अशा दोघांची एक सांगड घालून खूप सुंदर पद्धतीने काही ट्रीटमेंट प्लॅन बनवलेले आहेत. ते या, पहा, माहिती घ्या आणि ट्रीटमेंट घ्या. कारण त्वचा रोगाने ग्रासलेली जनता आज खूप आहे, आम्ही ती बघतोय. आणि आपण कुठलाही जर शरीराचा भाग घेतला तर आपलं ते संपूर्ण आपला आत्मविश्वास त्यावर अवलंबून असतो. त्यामुळे आत्मविश्वास कमी झाल्यानंतर सगळ्याच गोष्टी खरं तर आपण म्हणतो ती जी व्यक्ती ती नैराश्याकडे जाते. त्यामुळे यावर लक्ष केंद्रित करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी जर तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा असेल तर सध्या स्क्रीनवर संपर्क क्रमांक आणि पत्ता लिहिलेला आहे, त्यावर आवर्जून तो लिहून घ्या आणि त्यावर आवर्जून आपण संपर्क करून डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊ शकता. डॉक्टर, आणखी एक महत्त्वाचं म्हणजे सोरायसिस बरा होतो का? कारण आपण ऐकले की हा गंभीर आजार आहे का? आयुष्यभर आपल्याला औषधं घ्यावी लागतात? अगदी आता मी म्हटलं तसं आयुर्वेदामध्ये साध्यो साध्येतीर व्याधी द्विधात होतो पुनर्द्विधा असं म्हटलेलं आहे की साध्य, असाध्य, कष्टसाध्य, याप्य, कृच्छ्रसाध्य असे वेगवेगळे आयुर्वेदात आजाराचे प्रकार दिलेले आहेत. म्हणजे काही आजार हे पटकन बरे होतात. तुम्ही कुठलंही छोटं औषध घेतलं, घरगुती औषध घेतलं तरी ते बरे होणार आहेत. काही आजार जोपर्यंत औषध चालू आहे तोपर्यंत बरं वाटतं, औषध बंद केलं की तो पटकन वाढतो. हे सोरायसिस मध्ये खूप वेळा पाहायला मिळतं. काही आजार हे थोडेसे सर्जिकल ट्रीटमेंटनेच बरे होतात, त्यांच्यासाठी थोडंसं शस्त्रकर्म करावंच लागतं. तर काही आजार तुम्ही काहीही करा बरे होत नाहीत. बघा 5000 वर्षापूर्वी सांगून ठेवलेलं आहे कोणतं बरं होणार, कोणतं नाही होणार. त्यामुळे त्याची लक्षणं, त्याची दोषांची, धातूंची इन्व्हॉल्वमेंट शोधणं हे खूप महत्वाचं आहे. पूर्वी बघा लॅब कन्सेप्टमध्ये कोणत्याही लॅबचं एखादं नाव असायचं, डायग्नोस्टिक लॅबचं, आणि खाली लिहिलेलं असायचं की येथे रक्त लघवी थुंकी तपासून मिळेल. तर इथे रक्त हे धातूचं प्रतीक आहे, लघवी हे मलाचं प्रतीक आहे आणि थुंकी हे कफाचं प्रतीक आहे, म्हणजेच दोषाचं प्रतीक आहे. म्हणजे याचा साधा सोपा अर्थ काय झाला की येथे दोष धातू मल परीक्षण करून मिळेल. तर आयुर्वेदामध्ये अशा पद्धतीने दोष धातू मल परीक्षण प्रत्येक आजाराचं करून दिलं जातं. ते केलं गेलं पाहिजे आणि ते आजाराचं परीक्षण केलं तर आपल्याला लगेच समजतं की हा आजार साध्य होणार आहे की असाध्य आहे, की जोपर्यंत औषधं सुरू आहेत तोपर्यंत रुग्णाला बरं वाटणार आहे. आणि म्हणून तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे की सोरायसिस गंभीर आहे, तो बरा होत नाही, तो असाध्य आहे, हे जरी तेवढंच खरं असलं तरी सुद्धा त्याचं योग्य निदान झालं आणि योग्य औषधं मिळाली तर तो लवकर बरा होतो. अगदी. आणि त्यासाठी तज्ञांचं जे मार्गदर्शन आहे ते अंमलात आणणं सुद्धा गरजेचं आहे. कारण डॉक्टर तुम्हाला औषधं देणार, तुम्हाला काय करावं हे सांगणार, मात्र ते जर रुग्णाने नीट त्याचं पालन केलं नाही तर कदाचित मला वाटतं त्याला तो बरा व्हायला आजार खूप वेळ पण जाऊ शकतो आणि मग रुग्णाला त्याचा त्रास सहन करावा लागू शकतो. डॉक्टर, जाता जाता प्रेक्षकांना काय सल्ला द्याल? त्यांनी काय खावं आणि काय टाळावं? खूप छान प्रश्न आहे. खरं तर मी नेहमी म्हणत असतो, माझ्याकडे जेवढे त्वचा रोगाचे पेशंट येतात त्यांना सांगत असतो की तुम्हाला जर तुमचा स्किन डिसीज पूर्ण बरा करायचा असेल तर तुम्ही एकही औषध न घेता सुद्धा बरा करू शकता. बघा गंमत आहे. म्हणजे त्वचा रोग बरा करायचा असेल तर आमच्यासारख्या डॉक्टरांचीही गरज नाही. तुम्ही ठरवलं तर तुम्ही त्याला बरा करू शकता. फक्त तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे की
आपण जे खातो त्यानेच आपलं शरीर बनतं. जगातला कुठलाही आजार आकाशातून पडत नाही. आपलं कुठेतरी खाण्यात फिरण्यात वागण्यात चुकत असतं. तर पहिल्यांदा ते शोधा, नक्की तुमचं खाण्यात फिरण्यात वागण्यात काय चुकतंय त्याचं सेल्फ ॲनालिसिस तुमचं तुम्ही करा. आयुर्वेदाची दिनचर्या, आयुर्वेदाची ऋतुचर्या तुम्ही पाळायला सुरुवात करा. आणि सगळ्यात पुढचं आणि महत्त्वाचं म्हणजे जे आता आम्हाला एवढ्या 10,000 पेशंट्स नंतर काही रिसर्चमधून पुढे आलं, सापडलं, ते महत्त्वाचं सांगतो. ज्याला त्वचा रोग आहेत किंवा ज्याला होऊ नये असं वाटतंय किंवा झाला असेल तर लवकर बरं व्हावं असं वाटतंय, त्याने शेंगदाणा, पोहे, गवार, शेवगा आणि दही या 5 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. या 5 गोष्टी त्याने कंपल्सरी जेवढं शक्य होईल तेवढं लवकर त्याने त्या बंद केल्या पाहिजेत. आंबवलेले पदार्थ, फ्रीजमधले पदार्थ म्हणजे जसं इडली, डोसा, ढोकळा किंवा खूप थंड पदार्थ एकदम खाणे, उष्ण आणि गरम पदार्थ एकत्र खाणं किंवा विरुद्ध आहार ज्याला आयुर्वेदात म्हटलेलं आहे की दूध केळीचं शिकरण एकत्र खाणं. आजकाल आपण बघतोय की कोणत्याही हॉटेलमध्ये गेल्यानंतर नॉनव्हेज डिशमध्ये जसे मॅरिनेटेड नॉनव्हेज मिळतं त्याच्यामध्ये सुद्धा जे वेगवेगळे संस्कार झालेले दह्याचे किंवा पिझ्झा बर्गरमध्ये वापरलेले वेगवेगळे चीज, याच्यातून त्वचारोग जास्त निर्माण होतो. त्यामुळे जर त्वचारोग होऊ नये असं वाटत असेल किंवा झालेला आहे तो लवकर बरा व्हावा असं वाटत असेल तर पहिल्यांदा या मी आता सांगितलेल्या गोष्टी कटाक्षाने टाळणं गरजेचं आहे. मग साहजिकच दुसरा प्रश्न राहिला की काय करावं. तर आपण प्राणी झालं पाहिजे. तहान लागली की पाणी प्यावं, पाणवठ्यावरती जावं, भूक लागली तर आपण जेवण करावं, झोप लागली की झोपावं. आपण टेन्शन घेऊ नये, अपरिग्रह काही साठवून ठेवू नये. कुठलाही प्राणी या जगातला काही साठवत नाही पुढच्या पिढीसाठी. आपल्यालाच खूप पैसे साठवायचे, घर बांधायचं, हे करायचंय ते करायचंय, याचे सगळे जे विचार डोक्यात सुरू असतात ना त्याच्यामुळे स्ट्रेस वाढतो आणि सगळ्यात जास्त स्किन डिसीज हे स्ट्रेसमुळे होतात. निश्चिंत राहावं, चिंता करू नये, वेळेत आहार घ्यावा, वेळेत निद्रा घ्यावी, ब्रह्मचर्य पालन जेवढं शक्य असेल तेवढं करावं, आयुष्यामध्ये सुंदर राहावं. हे जर आपण केलं तर कोणताही त्वचारोग होत नाही. जेवढ्या निसर्गाला आपण एक्सपोजर होऊ शकतो बरोबर, म्हणजे निसर्गानं जी आपल्याला दिनचर्या घालून दिलेली आहे त्याचं योग्य पद्धतीने पालन करणं गरजेचं आहे. तर मग आपण स्किन डिसीज असेल, म्हणजे त्वचारोग असतील किंवा इतर कुठलेही आजार असतील त्याला आपण दूर ठेवू शकतो. सर, आपण इथे आलात आणि आम्हाला खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सर्वांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद. कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा साम टीव्ही. नमस्कार.